मम्मा. मम्मा प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. अरे मी पण घरी आल्यापासून तुला हेच समजावायचा प्रयत्न करतेय. मग तू का नाही समजून घेतेस पण? कारण मला ते आता महत्वाचं वाटत नाहीये. अरे प्रत्येक वेळेला तुम्हाला जी गोष्ट पटते ती तशी मला पटलीच पाहिजे असं कुठं आहे? मम्मा यात न पटण्यासारखं काय आहे सांग. तू जरा शांतपणे विचार करून बघ ना. राधा बोलते ते बरोबर आहे. लग्नासारखा 1 दिवसाचा समारंभ असतो, त्यासाठी आपण अशी उधळपट्टी करायची का सांग? आणि मम्मा फक्त राधा म्हणते म्हणून नाही म्हणत आहे मी, हे माझंही म्हणणं आहे. काही काळ आपण आपला स्टेटस विसरून जरा सामाजिक भान नको का ठेवायला सांग मला? आजूबाजूची परिस्थिती बघतोय आपण मम्मा. या अशा परिस्थितीत आपण आपल्या श्रीमंतीचं प्रदर्शन करायचं का? हे कुठेतरी तर थांबायला हवं ना. आणि मम्मा ही दुसऱ्या कोणीतरी सुरुवात करायची वाट बघण्यापेक्षा ती आपण आपल्यापासून करावी असं राधा नेहमी म्हणते. अच्छा, म्हणजे राधिकालाच इथं काही म्हणायचंय का? नाही नाही मम्मा, अगं तसं नाही, माझंही असं म्हणणं आहे. हे बघ, मला इतकंच म्हणायचंय की आतापर्यंत तू खूप काही बोललास. तुझे सगळे हट्ट पुरवताना मलाही खूप काही ऐकून घ्यावं लागलंय. तुला समजून घेते याचा अर्थ असा नाही की दरवेळेला तूच मला काही समजावत राहावंस. नाही मम्मा, तू माझं म्हणणं नीट ऐकून घे. हे बघ, माझं बोलणं अजून संपलेलं नाहीये. तू अमेरिकेतून इंडियात निघून आलास अचानकसा, मी काही म्हटलं नाही. इथे आल्यावरती राधिका तुझ्या आयुष्यात आली, तुला मनापासून आवडली. आय डिडंट ओपाइन. पुढं कळलं तिचं लग्न झालंय, डिवोर्स झाला, तिला एक मुलगाही आहे हेही कळलं. हो, त्यानंतरही तू काहीच म्हणाली नाही सायनो. थँक गॉड. आई म्हणून निदान तू माझं एवढं तरी ऍक्सेप्ट केलंस. मम्मा असं नको बोलूस प्लीज. प्लीज माझं बोलू नाही. एवढं होऊनही मी तुमच्या लग्नाला कधी विरोध केलेला नाही. हे सगळं ऍक्सेप्ट केल्यानंतरही जर हे लग्न माझ्या मनाप्रमाणे होणार नसेल तर मात्र मी विरोध करणार नाही असं समजू नकोस. मम्मा हे बघ, तू माझं म्हणणं पूर्ण ऐकून तर घे. मला आता कोणाचं काहीही ऐकायचं नाही, अगदी तुझं सुद्धा. आई, हे काय? खाऊन घ्या ना. का खात नाही तुम्ही? खा बाई, जातच नाहीये. पहा बरं काय झालं? माझ्या डोक्यात तर कालचाच विचार घोळतोय. हाव, नाही तर मग का? सगळं काही तर व्यवस्थित चाललं होतं, सगळं आलबेल चाललं होतं, लग्नाची बोलणी व्यवस्थित चालली होती. अचानक का झालं? निघून गेल्या पटपट. का बरं अशा वागल्या? काहून बरं? राधिका, तू तुझं मत मांडलं आणि त्या निघूनच गेल्या. माझ्याही मनात तेच विचार येत आहे. का निघून गेल्या असतील त्या? या विषयावर तुझं आणि सौमित्रचं काही बोलणं झालं का? काल रात्री फोन झालाय आमचा, पण तसं काही बोलणं नाही झालं. तू फोन लावून दिला. बरोबर आहे ना राधिका, तू तिथं फोन केल्यानंतर आम्हालाही कळलं ना का झाले का नाही ते. हो बरोबर आहे आई, पण तोच म्हणाला की मी फोन करतो म्हणून. मग कसा करणार फोन? लाव आत्ता फोन लाव आणि बोल त्याच्याशी. फोन करणार. शनू बेबी, मी आता तुला जे काही सांगितलंय ते तुझ्या नीट लक्षात आलंय ना? हो यार मम्मा, किती बोरिंग आहे सगळं. शनू बेबी, एकदा हे वेडिंग झालं ना की बघ आपल्याला किती प्रॉफिट होणार आहे ना. इतकं प्रॉफिट होणार आहे, इतका पैसा असणार आहे ना आपल्याकडे. तुला काय सांगू मी. वाव मम्मा, हे वेडिंग करून माझा पण प्रॉफिटच होणार आहे ना. मग कारण तुझा प्रॉफिट होणार तर माझा पण प्रॉफिट होणार. पण मम्मा, हे वेडिंग करायलाच हवं का ग? मीन्स तुला काही प्रॉब्लेम आहे का? नाही, प्रॉब्लेम तर नाहीये, पण मला वेडिंग्स खूप बोरिंग वाटतात. शनू बेबी, आतापर्यंत वेडिंग्स बोरिंग वाटत होते, पण यापुढे वाटणार नाहीये. मी तुला सांगितलं ना आपल्याला खूप पैसे मिळणार आहे. आणि तू कशाला टेन्शन घेते? तुझी मम्मा आहे ना. पण मम्मा, खरंच दुसरा कुठलाच ऑप्शन नाहीये का ग? शनू बेबी, तुझा गॅरी जर कमवत असता ना तर कशाला हे सगळं झालं असतं? मी इनफॅक्ट इथे आलेच नसते. आता गॅरी कमवत नाहीये म्हणून मला इथे यावं लागलं आणि हे सगळं करावं लागतंय ना. आणि यू डोंट वरी शनू बेबी, एकदा का हे लग्न होऊ दे, मग आपल्याला
इतके पैसे मिळणार आहेत आपल्याला, इतके पैसे मिळतील, इतके पैसे. की मी रोज शॉपिंग करू शकेन आयुष्यभर, हो ना? येस. ये मम्मा, मग चल आपण वेडिंग करूया. आय एम रेडी. लव्ह यू बेबी. थँक्यू मम्मा, आय लव्ह यू टू. म्हणजे शेवटी मला वाटत असलेला संशय खराच ठरला तर ही शनायाची मम्मा तिचं लग्नच लावून द्यायला इथे आलीये. गुरुनाथ, आता तुला लवकरच काहीतरी करावं लागणार आहे, नाहीतर या मायलेकी मिळून तुला विकायला पण कमी करणार नाही. राधा, अगं ऐकून तर घे. तू आई बाबा जसं समजते ना तसं काही नाहीये. तू पुन्हा पुन्हा तेच तेच बोलतोयस. आईंचं लग्नाच्या संदर्भात काय म्हणणं आहे हे तुम्हाला सांगणार आहेस का नक्की? अगं काय वेगळं म्हणणार आहे ती? तिचा आजही आपल्या लग्नाला होकार आहे. अरे पण मग त्या चिडून निघून गेल्या, त्याला काहीतरी कारण असणार ना. मला माहितीये, मला कळतंय की त्यांना माझं बोलणं पटलेलं नसणार. हो राधा, म्हणजे हेच कारण आहे. तुझं म्हणणं चुकीचं नाही. हो ना, तेच तर. हे बघ सौमित्र, जर समजा आईंना माझं म्हणणं मान्य नसेल तर मी माझा निर्णय बदलायला तयार आहे. त्याची काही गरज नाहीये राधा. काहीच गरज नाही म्हणजे काय? जर ते आपल्या मनाचा विचार करतात तर आपण त्यांच्या मनाचा विचार करायला नको का? अगं सगळं मान्य आहे मला राधा, पण तुझं जे काय म्हणणं आहे ते सुद्धा चुकीचं नाहीये ना. हे बघ सौमित्र, हे तुला वाटतंय, मला वाटतंय, पण आईंना वाटलं पाहिजे ना. त्यांना जर हे मान्य नसेल ना तर. राधा ऐकशील का? तू उगाच जास्त पॅनिक होतीयस. हे बघ, आई काही रागावली वगैरे नाहीये, रुसली आहे थोडीशी. त्यामुळे तू लगेच निर्णय बदलायची काही गरज नाहीये. मी बोलतो ना आईशी. हा, आय विल मॅनेज. मी काही झालं तरी तिला. राधिकानं तिचा निर्णय बदलण्याची गरज नाही. निर्णय आई बदलेल, बरोबर ना? अरे अजून तुझं लग्नही झालं नाही, तेवढ्यात तुम्हाला गृहीतही धरायला लागलास. मम्मा अगं. हे बघ, जे काय कळायचं ते मला कळून चुकलेलं आहे. याआधी मी तुझं खूप काही ऐकून घेतलंय, यावेळी नाही. मम्मा 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 ऐक. मम्मा दार उघडशील का प्लीज? अगं माझं म्हणण्याचा अर्थ वेग. मम्मा ऐक तर. मम्मा. सौमित्र, सौमित्र, काय झालंय? हा हा राधा. सौमित्र, सौमित्र, नक्की काय झालंय? अगं काही नाही, मी तुझ्याशी बोलत असताना बहुतेक तिने ऐकलं आणि काहीतरी गैरसमज झालाय तिचा. अरे पण मग तू त्यांना दार उघडायला काय सांगतो? काय झालंय नक्की? अगं तेच तर मला काही कळत नाहीये. आत बहुतेक रुसली आहे ती आणि दार बंद करून घेतलंय तिने, आत बसली. मला काही कळत नाही. काय? मी करतो तुला फोन. चल. मम्मा मम्मा काय चाललंय? मम्मा तुम्हाला बोलू तर दे. काय राधिका, तू टेन्शन मध्ये काय आहेस? बाबा, सौमित्रच्या आई चिडल्या आहेत. नाही ते कळलं आम्हाला, पण नेमकं काय झालं हे तर सांग. ते काही कळत नाहीये, त्यांनी दार लावून घेतलंय. मला तिथे जायला हवं बाबा. हा, मी निघते. हॅलो ड्रायव्हर दादा, हा गाडी काढा, मी येते. आई निघते. सांभाळ. हो. आई, अहो काय झालंय काय? राधिका ताई असं आग लागल्यावर धावत सुटल्या त्या. हाका मारते तर थांबनात. आगच लागली आहे बकुळा, पण सौमित्रच्या घरी. अरे देवा, सौमित्र भाऊंच्या घरी आग लागली? मग मला कसं कळलं नाही? मला कोणी सांगितलं? मावशी, त्या घरी आग बिग नाही लागली आहे. मी सांगते तुला, सौमित्रची आई आहे का नाही, थोडी रागावली आहे. रुसून घरामध्ये बसली आणि आतून कडी लावून घेतलीये पाय. देवा, राधिका गेली आहे तिथे. काय झालं का तू टाकून? अरे वो बात छोड़िए महादेव भैया, आपको कोनो खबर पता चली है क्या नहीं? कसली खबर? अरे अपनी राधिका भाऊजी है ना. काय? राधिका ताई ना काय झालं? परेशान होने की बात नहीं है, भाऊजी को कुछ नहीं हुआ है, मगर उनकी होने वाली सासू माँ है ना, वो शादी से हट गई है, खुद को कमरे में बंद कर लिया है, बाहर ही नहीं आ रही है. अहो अहो ऐका ना, तुम्हाला आजची बातमी समजली की नाही? अगं बातम्या पुष्कळ आहेत. कुठली बातमी ते सांग, ती मी वाचतो आणि तुझ्याशी विस्तृतपणे बोलतो. तुमच्या सगळ्याच बातम्या पेपरमध्ये छापून येतातच असं नाही. मी आपल्या राधिकाबद्दल बोलते. काय? हो, मगाशी बकुळा म्हणत होती काय? सौमित्रची आई रुसली आणि दार लावून बसली म्हणे. काय? हो,
काय सांगतेस खरंच? अगं म्हणजे काय, त्या बायका सुद्धा आपल्यासारख्याच आहेत. उगाच आपण अमेरिकेतल्या बायकांचं कौतुक करत असतो. पण नक्की झालंय तरी काय? अरे तुला माहित नाही, राधिका ती होणारी सासू आहे ना, ती रुसून बसली म्हणे, स्वतःला कोंडून घेतलंय आतमध्ये. अरे बापरे, अख्ख्या सोसायटीला बातमी कळली वाटतं ही. ये ना, बस नाही ते, बस ना इथे. हा बस 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 आरामात. पार्किंग मध्ये असं आजकाल जरा हवा पण थंड आहे ना, बरं वाटतं जरा. बरं वाटतं. बोला. काही नाही, म्हणजे मला बरंच बोलायचं होतं मित्र म्हणून, असं छान थंड हवेमध्ये, की फक्त कसं बोलू ते कळत नाहीये. का म्हणजे तू सांगितलेलं मला कळणार नाही असं वाटतंय का तुला? नाही तसं असेल तर सांगण्याचा त्रासच नको ना तुला, आणि मला ऐकण्याचा पश्चाताप नको. मी जातो. हे अरे दे, काय काय तू लगेच काय वैतागतोस? असं नाही रे, म्हणजे बऱ्याचदा असं हेजिटेटिंग होतं ना, की बाबा कसं सांगू तुला. हे बघ, मी आता तुला स्पष्टच सांगतो किड्या, मला ना त्रास होतो या गोष्टीचा. मला कळत नाही आता काय करू याचं. ती सुलक्षणा, शनायाची मम्मा, तिचं लग्न लावून देणार आहे. शनायाचं? हो. अरे यार, तुझं आणि शनायामध्ये प्रॉब्लेम आहेत मला माहिती आहे, पण तू सारखं सारखं असं का बोलतोय की ती लग्न करते, ती लग्न करते म्हणून? अरे बाबा, मी काय हवेत गप्पा नाही मारते खेड्या. मी जे पाहिलं माझ्या डोळ्यांनी आणि कानाने ऐकलं तेच सांगतोय. स्वतः मी ती लिस्ट पाहिली. आता मला सांग, ज्यांना लग्न करायचंय तीच माणसं अशी शॉपिंगची लिस्ट करतील ना. अमुक किलो तांदूळ, अमुक नारळ, अमुक काय मुंडावळ्या, त्याच्यानंतर काय केटरिंग बिटरिंग सगळं. हे लग्नाची शॉपिंग करणारी सगळी लिस्ट कोण करेल? सॉलिड आहे. सनाया यार, सनाया मला म्हणून आवडते यार. म्हणजे लग्नाचं नाव घेतलं, लगेच शॉपिंगची लिस्ट बनवली तिने. म्हणजे सत्यनारायण, हनीमून वगैरे राहिलं, शॉपिंग डायरेक्ट आहे. आणि आता काय माहितीये का, हिवाळ्यात लग्न का करतात जनरली माहितीये का? सगळीकडे सेल सुरू असतात. अरे महाबळेश्वरला पण पॅकेज मिळतं म्हणे. काय तू पण जॉब घेतलास का आता, ट्रॅव्हल एजंट म्हणून? काय हनीमूनला पाठवतोस तिला? अरे मी काय बोलतोय, तुझं काय चाललंय किड्या? हे बघ, नाही म्हणजे मी चिडत नाहीये, मला तुला फक्त एवढं सांगायचं की आता या सगळ्या परिस्थितीमध्ये मला असं हवंय की तू जावस आणि तू शनायाला जाब विचार की अगं तू असं कसं करू शकतेस, हे बरोबर नाही. हा, असं तू जाब विचार केला. ओके बाय. काय बाय? काय बाय? मी बोलतोय ना काहीतरी. अरे काय बोलतोय काय तू? असं जेव्हा हात टाकतो ना गळ्यात, तेव्हा एखाद्या बकऱ्याच्या गळ्यात हार टाकल्यासारखं वाटतं. बळी द्यायला नेतोय असं वाटतं मला. मी नाही बोलणार त्या मम्मा समोर. अरे वेड आहेस का? अरे त्या मम्मा समोर गेल्यानंतर माझी हवा टाईट होते. त्यापेक्षा तूच का नाही विचारत शनायाला? ती तुझी बायको आहे ना, तिला म्हण, ए तू माझी बायको आहे, तू लग्न कसं करते? आणि मी विचारल्यानंतर ती जर म्हणाली, ए तू माझा नवरा आहे, तू आयुष्यात काही करतोस का? काही नाही, तर मी का राहू तुझ्याकडे? तर काय उत्तर असणार आहे माझ्याकडे? हा, हे बरोबर आहे. एक काम करतो, एखादा जॉब बघ ना. कसं असतं की माणसाकडे जॉब असेल तर तो जाब विचारू शकतो, आणि जाब विचारायचा असेल तर त्याच्याकडे जॉब हवा. जाब असेल तर जॉब, जॉब असेल तर जाब, जाब जॉब, जॉब जॉब, जॉब जॉब, जॉब जॉब. झालं विनोद करून? मी ते काहीतरी महत्वाचं सांगतोय तुला, तुला विनोद काय सुचतायत? दादा एक मिनिट. अरे हो, यांची गाडी. अरे तुला ब्रेकिंग न्यूज कळली की नाही? नाही हो. काय? नाही तुम्हाला नाही, फोनवरती बोलतोय. फोनवर? अरे लग्न असतं ना, लग्नामध्ये कसं नवरदेव रुसून बसलेला असतो की नाही. हा, आणि आपल्या इथे काय झालंय, राधिकाताई आहेत ना, त्यांच्या होणाऱ्या सासूस रुसून बसल्यात. काय सांगताय? अहो तुम्हाला नाही हो, फोनवरती बोलतोय मी. हा, अरे हो, मलाच कळत नाहीये काय झालंय, काहीच कळत नाहीये मला. हो हो, आलो मी, आलो, भेटतो तुला. हा, चला चला, बाय 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 बाय. फोनवरती बोलतोय ना. मग एक काहीतरी करा, फोनवर बोला, नाही तर गाडीवर राहा. जा तू जा. काय चाललंय तुझं? काय म्हणाले वाटलं ना, राधिकाताईची काहीतरी म्हणे सासू रुसलीये. हो, आता ऐक, मी काय म्हणतो, ते राधिका एनिवे लग्न करणारच आहे. मग तिची सासू रुसून तर अजून काही प्रॉब्लेम हो. इकडे ही बाया रुसली ना तर मला प्रॉब्लेम होईल यार. तू मी सांगतोय तेवढं कर. शनायाला मनव, तिला एकदा जाब विचार. तू माझ्याबरोबर चल, मी सांगतोय तसं कर. ओके चल. अरे घाबरू नको तू, चल ना. काय मामा बिमा काही नाही, मी सांगतो ना, तू एकदम समोर उभं राहा एकदा. मग दार उघडशील का प्लीज? मामा काय चाललंय? निदान राधा सांगते म्हणून तरी दार उघड, प्लीज उघड. आई प्लीज दार उघडा ना, प्लीज प्लीज माझ्यासाठी. काय वेळेपणा चाललाय मामा? तू बाहेर तर ये, आपण बोलूया ना, बोलून प्रश्न सुटतील ना. मी तर सांग ना, प्लीज सांग ना. नाही, मला त्यांना दुखवण्याचा उद्देश नव्हता. हे बघ, त्या म्हणतील तसं, त्यांचं म्हणणं मला नेहमीच मान्य असेल. प्लीज सांग ना त्यांना. मला कळतंय का राधा, पण मम्मा प्लीज दार उघड. मम्मा दार उघड प्लीज. का दार उघडत नाहीये? नाही सौमित्र, आपणच त्यांना समजून घेण्यात कमी पडलं. मम्मा बाय शानू बेबी, वेडिंग थीमचा विचार करतेस ना? नाही. मग
कसला विचार करतेस मग एवढा? मम्मा यार हे खूप बोरिंग आहे ग, मला नाहीये इंटरेस्ट वेडिंग प्लॅनिंग मध्ये वगैरे. आपल्याला जमणार आहे का हे? शानू बेबी, हे खूप इझी आहे. ह्याच्याशिवाय दुसरं काही इझी असूच शकत नाही. आणि मी आहे ना, तुझी मम्मा आहे. तू कशाला टेन्शन घेतेस? पण मग गॅरीला काय सांगायचं, हे कसं एक्सप्लेन करायचं? गॅरी 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 गॅरी, सतत त्या गॅरीचा विचार. तो करतो का तुझा एवढा विचार? कशाला करते त्याचा विचार इतका? मी आहे, हा, मी बघीन त्याला काय सांगायचं ते. ओके? अरे पण मी गॅरी झाला असणार आता. ठीक आहे, मी आरतीचं ताट घेऊन येते औक्षण करायला. ओके, घेऊन ये. दरवाजा उघड. केडू, सोनुली, सोनुली, आपल्या बरोबर कोण आलाय अजून? तुला सोनुली, सोनुली कशी आहेस तू? बापरे, या जरा जास्त बोलत नाहीयेत का? जास्तच बोलतात आणि गोड बोलतात. पण तू बोलू नको. तू जे बोलायला आलायस ते बोल, कळलं ना? बोल 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 बोल. बोलतो ना मी, बोलणार आहे. काय बोलणार आहे? हवामान पुण्याचं छान आहे, एकदम थंडगार. खूप आता थंडी पडली आणि छान वाटतंय. म्हणजे एकदम ना तसं प्लेझंट आहे. ते विचारायला नाही आलो. बोल ना. हवामान कसलं विचारतोय? जाब विचारायला आलो ना आपण. जाब विचार, जाब. मी जाब विचारायला आलोय. विचार विचार ओ माय गॉड, विचार. कसला जाब? बोल ना, बोल ना केड्या, बोल ना केड्या, कसला जाब? जाब विचारायला आलं. काय पिल्लू बिल्लू म्हणू नका. हे बघा, मला माहितीये तुम्ही पुण्याहून जे आलेला ते शनायाचं लग्न ठरवून देण्यासाठी आलाय. खरंय की नाही? हेच विचारायचं होतं. आई तुम्ही शांत व्हा बरं, नका टेन्शन घेऊ. राधिका आहे ना तिथे, करेल ती सगळं नीट. अगं पण आपण त्या फोनची वाट पाहत आहोत. तिला कळलं पाहिजे ना आपण इथं त्रासामध्ये आहोत. त्या फोनची वाट पाहत आहोत की काय झालं आणि काय नाही ते कळायला तर पाहिजे का नको आपल्याला? का बाई कळत नाही मला. तुम्ही एक काम करा बरं, तुम्ही तिला फोन लावा बरं. सरिता, राधिका म्हणजे गुरुनाथ नाही आहे. घराबाहेर गेला आणि सगळं विसरलं. अगं, तिनं आपल्याला फोन केला नाही याचा अर्थ असा आहे की तिथे असं काही घडलं असेल जे तिला आपल्याला सध्या सांगायचं नाही आहे. हाय बाई, आता का घडलं असेल बरं? मलाही काही कळत नाही काय घडलं असेल. हा, मला तर वाटलं होतं की गाडी सगळी रुळावर आलेली आहे, सगळं काही छान आलबेल झालेलं आहे. हे आता नवीन का? आई तुम्ही शांत व्हा बरं एकदम. आणि राधिका एकटी नाहीये तिथे, सौमित्र सुद्धा आहे. ते दोघं मिळून त्याच्या आईला समजावतील व्यवस्थित. फोन नाही गेली काय नाही. सरिताबाईंनी, अहो काय ऐकतो आम्ही हे? अहो काय, सौमित्राची आई रुसली आणि दार लावून बसले म्हणे. अख्खी सोसायटी असं बोलतीये. वसंतराव, बोला काहीतरी तुम्ही. काल लग्नाची बोलणी झाल्यावर त्या थोड्याशा रुसल्या, मान्य आहे मला. पण हे आता अचानक काय झालं असं? आणि आपल्याकडची एखादी बाई असं वागली तर समजण्यासारखं आहे, नाही का? पण अमेरिकेत राहणाऱ्या बाई या त्या असं वागतात म्हणजे कमाल आहे. तिथं का? अहो नानासाहेब, बायका इथून तिथून सगळ्या सारख्याच. फोन लावता का? फोन करून जर प्रश्न सुटला असता तर राधिकानंच नसता का केला फोन? चला चला आपणच जाऊयात तिकडे. पण आपण काय करणार जाऊन तिकडे? अगं काय करणार म्हणजे काय? त्या रुसल्यात तर त्यांची समजूत नको काढायला. हो, आपल्या परीने होईल तशी मनधरणी करणार त्यांची. अगदी बरोबर आहे. शेवटी काय आपली मुलीची बाजू. बाजू मुलीची आहे का मुलाची आहे हा प्रश्न महत्वाचा नाही वसंतराव. कसं आहे, आपल्यासाठी आपल्या राधिकेच्या भविष्याचा प्रश्न आहे. मी तर म्हणतो हे लग्न कोणत्याही परिस्थितीत झालंच पाहिजे. ठरलं तर मग
जाऊया. अरे नुसतं जायचं असं म्हणू नका, निघायचं बघा. चला निघूया लगेच. चला चला माझ्याने चला. उडगा. मम्मा प्लीज उघड ना दार. मम्मा आई प्लीज दार उघडा ना प्लीज. राधिका, सौमित्र, राधिका, अरे आहेत कुठे ते? बाहेर या ना. हा? सगळे इथे कसे काय आले? आई, तुम्ही सगळेजण इथे काय करताय? वसुंधरा ताई कुठे आहेत? त्या आतमध्ये आहेत. तू मध्ये एक शब्द बोलायचा नाही. तू जरा शांत राहा बरं, आम्ही बोलतो त्याहीसोबत. हा, हे बघ, त्यांना आता जे काही समजावायचं असेल ना ते आम्ही समजावू. मामा तुम्ही सगळेजण कसं काय आला तिथे? अचानक म्हणजे आमच्या मुलीच्या भविष्याचा प्रश्न आहे, शिवाय तुम्हा दोघांच्या जीवनाचा प्रश्न आहे. आणि अख्ख्या सोसायटीमध्ये तुझ्या आईची चर्चा सुरू आहे. असं म्हणतात सौमित्राची आई रुसली आहे आणि दरवाजा लावून बसली आहे. अरे मौसी, आप सोसाइटी की बात कर रही हैं? ये खबर तो पूरी मोहल्ले में पहुंच गई है. नाही ते काही नाही, आता आम्ही आलेलो आहोत. या गोष्टीचा सोक्ष मोक्ष लावूनच जाणार. कुठे आहेत कुठे त्या? बाबा त्या आतमध्ये आहेत. बर बर बर, मी पाहते. बरं तुम्ही थांबा. वसुंधराबाई, व्हॉट रबेश? काय रबेश बिबेश नाही. शनाया तू प्लीज खोटं बोलू नकोस, माझ्या डोक्यात चाललंय आता. हा, मी स्वतःच्या कानाने ऐकलंय. तू कधी ऐकलं सोनुली? सोनुली नाही ऐकलं, गुरुलीने ऐकलं. तू म्हणजे यांनी ऐकलं. हा, मी ऐकलंय. मला विचारा ना तुम्ही, मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंय आणि मी ऐकलंय पण. तुम्ही सगळं वेडिंग प्लॅनिंग करत होता काहीतरी. एक मिनिट तिथे लिस्ट नव्हता करत तुम्ही? हा, काहीतरी सगळं लिहून ठेवलं होतं. सगळी वेडिंग लिस्ट कधी करतात? जेव्हा लग्न ठरवत असतात तेव्हाच ना. अदरवाईज वेडिंग प्लॅनिंग करायला काय वेडेत लोक? असं टाइमपास म्हणून करतात. तुम्हाला शनायाचं लग्न ठरवायचं होतं म्हणून तुम्ही वेडिंग प्लॅनिंग करत होता की नाही? वेडिंग प्लॅनिंग करत होता की नाही? मी वेडिंग प्लॅनिंग करत होते. पण म्हटलं होतं ना तुला, मी काय म्हटलं तुला? वेडिंग प्लॅनिंग करत होत्या. अरे हो, वेडिंग प्लॅनिंग करत होते, पण शनू बेबीच्या लग्नासाठी नाही, दुसऱ्या कोणाच्या तरी लग्नासाठी. अरे स्वतःच लग्न ठरवतात की काय? असेल बाबा, आजकाल करतात काय माहिती नाही, पण आपण आपलं बोलू. काय बोलतो ती, कशाला लग्न करेल? अरे ही दुसऱ्या कोणाच्या, म्हणजे मी वेडिंग प्लॅनिंगचा बिझनेस सुरू केलाय. हे बघा, तुम्हाला नोकरी नाहीये, मग कसं होणार तुमचं? ह्याची काळजी मला वाटत होती, म्हणून मी तिकडनं इथे आले आणि वेडिंग प्लॅनिंगचा बिझनेस सुरू केला. एक मिनिट. म्हणजे तुम्ही शनायाचं लग्न लावून देण्याचा विचार करत नव्हता, तुम्ही वेडिंग प्लॅनिंगचा बिझनेस म्हणून विचार करत होता? येस, वेडिंग प्लॅनिंगचा बिझनेस. आणि त्यासाठी मी माझ्या शनू बेबीला हाताशी घेतलं. दॅट्स इट पिल्लू. हे मी तुला म्हटलं होतं ना, मम्मा असं करणारच नाही. मम्मा किती छान आहे, मम्मा किती छान बिझनेस करते, वेडिंग प्लॅनिंगचा बिझनेस. त्याच्यामध्ये किती मदत लागते, हे लागतं ते लागतं, फोटोग्राफर लागतो. हो ना, तो विचार आल्यावर पहिला विचार माझा तुझा केला मी, सोनुली. वा छान आहे पण वेडिंग प्लॅनिंग. या दोघांना काही कळणार नाही आणि संसार करायचा असताना तर गॅरीने जॉब केला असता. चल आपण आज जाऊ आणि डिस्कस करू. चल. शनू बेबी, हिला कधी कळणार आहे? सोनुली, मी आलेच. हा, दॅट्स इट पिल्लू. रिलॅक्स, ओके, रिलॅक्स. पिल्लू तुला कल्लू? तू नाही, म्हणजे हे सगळं वेडिंग बिझनेसचं होतं. तू काय त्यांची बाजू घेऊन सांगतोयस? तू कोणाच्या बाजूनेस नक्की? मी माझ्या बाजूने आहे. आलो. हा मम्मुली. खेड्या तू शनायाचं लग्न नाही लावत, वेडिंग प्लॅनिंगचा बिझनेस करते. या ना. अहो काय चाललंय का इथे? केवढा आवाज? हे घर आहे, तुम्ही तर पार त्याचं मार्केट करून टाकलं. माफ करा वसुंधराबाई, काय तुमच्या अमेरिकन संस्कृतीबद्दल विचार केला तर आमचं वागणं थोडंसं आगाऊपणाचं बरोबर आहे वाटतच. पण कसं आहे, भावनेचा प्रश्न आला ना की आम्ही सगळे भारतीय असेच एकत्र येतो. आणि त्यात मुलीच्या आयुष्याचा प्रश्न असेल ना
तर आम्ही जरा जास्तच भाऊक होतो. म्हणून काय तुम्ही मला जाब विचारायला आलाय? हाय बाई, असं काऊन बरं बोलत आहात? आम्ही काऊन बरं तुम्हाला जाब विचारू? नाही हो. मग पार वॉचमन दूधवाल्यांपासून ते शेजारी पाजारी सगळ्यांना का बरं घेऊन आलाय? नाही, आम्ही कुणाला घेऊन आलो नाही वसुंधराताई. तेही हात जोडून तुमची माफी मागायला आणि विनंती करायला. हो, लग्न म्हटलं की काही ना काही विघ्न येणारच. थोडं समजुतीने घ्यायला पाहिजे ना आपण. म्हणजे तुम्ही मुलाच्या आई, लग्नात रुसणं रागावणं हे स्वाभाविक आहे, पण आम्हाला पण तुमची समजूत काढायला हवी ना. हो ना, राधिका आणि सौमित्रचं लग्न व्हावं ही आम्हा सगळ्यांचीच इच्छा आहे. पण तुम्ही रुसून बसल्याचं कळलं आणि मग आम्हाला राहवलं नाही. आम्ही सगळेजण हातातली कामं सोडून इथे आलोय. तुमच्या मोठ्या लोकांच्या काय गोष्टी होतात ते आम्हाला नाही माहीत, पण आमच्या राधिकाताईंचं काही चुकलं असेल तर त्यांच्या वतीनं आम्ही पण तुमची माफी मागतो. छोटा मुंह बड़ी बात, हमारी राधिका भाऊजी को माफ कर दीजिएगा. प्लीज प्लीज असं काही बोलू नका. खरंच बाई, आमच्याकडनं काही चुकलं मागलं असेल तर माफ करा बाई. आम्ही तुमची माफी मागायला आलो आहोत. खरं सांगायचं तर या लग्नाच्या बाबतीत आमचा कुठलाही हट्ट नाही आहे. हो, आणि तुम्ही म्हणत असाल तसं लग्न होईल. हो, कारण आमच्यासाठी हे लग्न अत्यंत महत्वाचं आहे. बाई, खरं सांगू का, आमची राधिका खूप समजूतदार आहे बरं. त्या तोंडातून काही वाईट साईट काही एखादा शब्द निघाला असेल तर त्या मनात काही नसतं. माफ करा बाई, खरंच ती खूप समजूतदार आहे. का हो वसुंधराताई, जे काही घडलं ते आम्ही आमच्या मनातही ठेवणार नाही. आता तुम्ही सांगा लग्न कसं करायचं, म्हणजे आम्ही पुढल्या कामाला लागलो. मग काय, आता राधिकाबद्दल आणि या लग्नाबद्दल तुम्ही सगळ्यांनी तुमचं मत व्यक्त केलंय, पण मग माझं काय? मी असं वागले यामागेही काही कारण असेलच ना. माझंही मला काही म्हणणं मांडायचं असेलच ना. माझं अमेरिकेहून येणं, तुमच्यापेक्षा पोशाखात किंवा भाषेत थोडाफार वेगळेपणा असणं, त्यामुळे तुमच्या नजरेत मी वेगळी दिसणं, हे सगळं मी समजू शकते. पण काय आहे ना, शेवटी मी पण एक स्त्री आहे, त्यातही सौमित्र सारख्या मुलाची मी आई आहे. त्यामुळे तुम्ही मला असं वेगळं समजू नका. अहो, माझाही जन्म इथलाच आहे. मीही इथेच लहानाची मोठी झाली. इतर मुलींची असते तशी माझीही आई हा माझा आदर्श होताच. मीही त्यापासून काही वेगळी नाहीये. त्यामुळे त्या मुलीच्या आईला जे वाटत असतं ना, तेच पुढे तिलाही वाटायला लागतं. मलाही माझ्या आईला जे वाटत होतं, तिला जे आदर्श वाटायचे, तसेच ते मलाही वाटायला लागले. आय वॉज नो डिफरंट. त्यामुळे तिला असं वाटायचं की एवढा चांगला अमेरिकेतला नवरा मिळालेला आहे मुलीला, मग आपण लग्नही जरा थाटात करूया. तिच्या त्या बंदिस्त अशा आयुष्यात मध्ये काहीतरी वेगळं घडेल, 4 लोकांमध्ये मिरवायला मिळेल, 4 कौतुकाचे शब्द कानावर पडतील, असं तिला वाटायचं. पण काय झालं, सौमित्रचे वडील पडले. एकदम प्रॅक्टिकल. आमचं लग्न अगदी साधं रजिस्टर पद्धतीनं झालं. त्यात ना माझ्या आईची काही हौसमौस झाली ना माझी. त्यामुळे असं वाटलं की निदान सौमित्रच्या लग्नात तरी ती हौस मी पुरी करू शकेन. थँक्स बेटा. माझं लग्न साधं सुधं झालेलं असलं, निदान सौमित्रचं लग्न तरी थाटामाटात व्हावं अशी माझी इच्छा होती.
त्यानिमित्तानं माझी इच्छा तर पूर्ण होईलच, पण माझ्या आईचीही अपूर्ण राहिलेली इच्छा पूर्ण होईल. हे बघा वसुंधराताई, काय तुमच्या या विचाराची आम्हाला खरंच कल्पना नव्हती. अजूनही सांगते की राधिका जे काही म्हणतेय तिच्या लग्नाबद्दलचे तिचे जे काही विचार आहेत ना, त्याला माझा विरोध नाहीच आहे. ती म्हणते ते बरोबर आहे. कर्ज काढून लग्न करणं याला माझाही विरोधच आहे. पण इथे आपल्या बाबतीत तो प्रश्न येतो का? तर नाही. मग आपण का नाही थाटामाटात लग्न करायचं? त्यात काय गैर आहे? अहो, थाटामाटात लग्न करणं हा सुद्धा आपल्या संस्कृतीचाच एक भाग आहे ना. पण मम्मा, जस्ट अ मोमेंट सौमित्र. हे बघ, तुम्ही सगळेजण यंग आहात. यू हॅव युअर फ्रेंड सर्कल. तुम्ही एकमेकांबरोबर तुमच्या गोष्टी शेअर करता, आनंद करता, उपभोगता. पण आमचं काय? आम्ही सगळ्याजणी म्हणजे अगदी राधिकाच्या सासूबाई, नानी, काकू या सगळ्याजणी आम्ही हाऊसवाईफच आहोत. त्यांच्यात आणि माझ्यात काहीही फरक नाही. त्यामुळे कुठलंही कर्ज न करता आपल्या आटोक्यामध्ये जर आपण हाऊस माऊस केली तर आय डोंट थिंक त्यात काही गैर आहे. आता या लग्नाबद्दल मला जे काही म्हणायचं सांगायचं होतं ते मी मोकळेपणानं बोलले. यात तुम्हाला काही गैर किंवा चुकीचं असं काही वाटत असेल तर प्लीज करेक्ट मी. नाही वसुंधरा, आता यामध्ये तुमचं काही चुकतंय असं आम्हाला अजिबात वाटत नाही. आणि एक आई म्हणून तुम्ही अगदी बरोबर बोललात. आई, तुम्ही म्हणाल ते मला मान्य आहे. हे बघ, आम्ही सगळेजण बोलतो आहोत म्हणून असा घाईघाईनं निर्णय घेऊ नकोस. तुला मनापासून पटलं असेल तर हो म्हण. कारण माझी सून माझ्या घरात येताना तिने आनंदातच आलं पाहिजे. अगं, त्यात माझा आनंद आहे तसा तो तुझाही असायला हवाय. मम्मा, या वेळेला मी राधिकाच्याच बाजूनी बोलणार आहेस का? अजिबात नाही. उलट आम्ही आमचे प्रॅक्टिकल विचार सोडून आम्ही सगळेजण तुझ्या बाजूने आहोत मम्मा. हो, बरोबर बोलला सौमित्र. लग्न हे दोन मनांचं नसून दोन घरांचं असतं. तेव्हा ठरलं तर राधिका आणि सौमित्र दोघांचा शुभविवाह थाटामाटात होणार. काय तर म्हणे वेडिंग प्लॅनिंगचा बिझनेस. मम्मा खरंच वेडिंग प्लॅनिंगचा बिझनेस प्लॅन करते की केड्याला गुंडाळलं तसं मलाही गुंडाळायचा प्रयत्न आहे? जाऊ दे, काही असो, मी याच्यामध्ये पडणार नाहीये. उगीच आपल्या डोक्याला ताप. अरे गुरु, काय सॉलिड आहे ती मम्मू. अरे तिने काय मस्त प्लॅनिंग केलंय. आपलं लाईफ सेट आहे. आता मलाही जरा बघावं लागेल भाड्याने वगैरे मिळतो का कॅमेरा वगैरे. मी तुला सांगतोय, हे बघ, तू याच्यामध्ये पडू नको. किती शाणी आहे माझी सोनुली. इकडे सोनुली. एकदा सांगितलं त्याला सगळं नीट कळलं. हे तुम्ही जरा जास्तच गोड बोलताय, माझी शुगर वाढेल. त्यापेक्षा मी आता जातो आणि सगळ्या तयारीला लागतो. मम्मू, मला ना ते वेडिंगचं झालं ना सगळं प्लॅनिंग की सांगा, म्हणजे मी तसं येतो कॅमेरा घेऊन. मम्मुली, नमस्कार करतो. बाय. हा शनू. गॅरी, केड्याने जसं आमचं ऐकलं ना तसं आता तुलाही आमचं ऐकायचंय. स्वतः तर काही केलं नाहीस. 4 days मध्ये ना जॉब मिळवलास ना नीट धड बोललास. सो मम्मा आता आपल्या फ्युचरसाठी हे सगळं करते. सो प्लीज कोऑपरेट, काही ड्रामा करू नको. आता प्लीज, हे मी काही करणार नाही. हा प्लीज. पिल्लू, तू काय करणार आहेस नेमकं? दुसरं काही करेन हो, पण हे नाही करणार प्लीज. गॅरी, सी मम्मा सी,
एवढं सगळं होऊन सुद्धा याला काही कळूनच घ्यायचं नाहीये. नाहीच कळणार त्याला. कसं आहे ना शनू बेबी, सुंभ जळला ना तरी पीळ जात नाही. तो तिकडे कुंभ जळू दे नाही तर पिळू दे, आय डोंट केअर. गॅरीचं काय करू ते सांग. शनू बेबी, तू काही विचार करू नको. तू फक्त वेडिंगची ट्यूबलाइट आहे ना त्याची ऑर्डर लिहून घे जा. ट्यूबलाइट? ओ आय डोंट ऍड. ठीक आहे मी ऍड करते थांब. जा निघाली का तारीख? नाही ना, अजून काहीच नाही होत आहे. अरे देवा, का उशीर होतो एवढा? हे एवढं टेन्शन ना मला माझ्या आणि सुबोधच्या लग्नाची तारीख ठरवतानाही नव्हतं आलं. माझी तीच अवस्था आहे. काल कधी एकदा तारीख कळते असं झालंय मला. होते ना आता, बस झालं. ती काय आकडेमोडे ती पण कळत नाही. तुला कशाला कळायला पाहिजे, ते सांगतील ना. नाही सांगत आहेत म्हणूनच ना. म्हणतो जरा चहा मांडणं सर्वांसाठी म्हणते. गुरुजी, एवढा वेळ लागतोय, काही प्रॉब्लेम नाही ना? नाही नाही नाही, हे शक्यच नाही. काय हो नाही म्हणजे शक्य नाही? काऊन बरं? काल शक्य काऊन नाही बरं, सांगा बरं. हो काय शक्य नाही? काही नाही, सांगतो मी तुम्हाला. दोघांची पत्रिका पाहता ज्या तारखेला लग्न मी ठरवत होतो त्या तारखेला लग्न होणंच शक्य नाहीये. हा, अरे देवा, मग आता पण घाबरू नका, मी आहे, काहीतरी बघतोय. हा असणारच ना, दुसरी कुठली तरी तारीख असणारच, खात्री आहे मला. असायलाच पाहिजे ना तारीख, खात्री आहे मला. नक्की याला खात्री म्हणायची की लग्नाची घाई म्हणायची? घाई. ते हसण्यासारखे काय हे करून? मी फक्त तारखेचं बोलतोय ना. उतावळा नवरा गुडघ्याला पाशिंग. एवढं काहीच झालेलं नाहीये. लग्नाची तारीख सापडली आहे. ठीक आहे, पण सांगा ना तारीख, सांगा ना गुरुजी. सांगतो सांगतो सांगतो, पण त्याआधी एक गोष्ट स्पष्ट करतो तुम्हाला सगळ्यांना, की ही तारीख जर तुम्ही मुहूर्ताची चुकवली तर या दोघांसाठी दुसरा चांगला कुठलाही एवढ्यात मुहूर्त नाही. अरे चुकवायची कशाला पण? हो ना. अहो पण तारीख तर सांगा. याच महिन्यात डिसेंबर महिन्यामध्ये बुधवार 25 तारीख. बघूया. चला चला, ऐका 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 ऐका. वसुंधराबाई, तुमच्या सौमित्रचं आणि आमच्या राधिकाचं लग्न होणार आहे 25 डिसेंबरला. आणि मस्त तारीख आहे ही. तारीख सर्वात जास्त कोणाला आवडणार आहे माहितीये का? जेनी. क्रिसमस आहे ना. आनंदच्या जेनीला आनंद होय. अगं सरिता थांब जरा. आता एवढ्या तर स्वप्नात ठरवण्यात काही अर्थ नाहीये. 25 डिसेंबर अगदी तोंडावर आली आहे तारीख. नाही म्हणजे एवढ्या लवकर कसं काय करायचं सगळं? होईल बाबा, होईल. हा पहा ना, सगळेजण आहेत ना सोबतीला, बोलत आहेत ना. आहे ना मदतीला. गुरुजी बोलले ना, विषय संपला. हा, आता वडीलधारे म्हणून तुम्ही बोललात, मग विषय संपतो.
अहो आमच्या तोंडाकडे नुसतंच बघत बसणार आहात की आमचा तोंड गोड करणार आहात? हो तेच करतोय. चल चल चल. आहे ना गोड. चला ना हो गोड वाटा ना, बॉक्स खोला ना सगळे. चहा मांडते बरं सगळ्यांसाठी. चहा घेतल्याशिवाय कोणी जायचं नाही, नाश्ता केल्याशिवाय जायचं नाही. गुरुजी बसा हा, चहा नाश्ता करून जा. एक मिनिट मी चहा मांडते बरं. तुम्ही या, चला बॉक्स घेऊन काहीतरी निमित्तच वाटतं त्यांना गोड खायला. मुहूर्त किती वाजताचा आहे ते नंतर मी सांगतोय. थँक्यू. घ्या 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 घ्या. अहो हे घ्या, हसू नका. एवढा आनंद झाला. घे रेवती. वा वा वा, अभिनंदन. तुझं पण अभिनंदन आपल्या सगळ्यांचं. सगळ्यांचं. हे घ्या. वसंतराव गोड करा. अहो जरा सांभाळून. लग्नाच्या वेळेला खूप गोड खायचं जरा बेताने.